सगळीकडे स्वागत होतं. कदाचित रुपयाचं अवमूल्यन होत असेल, शेअर्सचे भाव घसरतात, बँकांचे व्याजदर कमी होतात, पण गुणवान विद्यार्थी आणि गुणवान माणसं यांचं मात्र जगात सगळीकडे स्वागतच होत असतं. संधी आयुष्यात फार कमी वेळा येते आणि अशा संधीचं जे सोनं करतात त्यांना नवीन संधींचं महाद्वार निश्चितच खुलं होतं. आणि अशाच यशस्वी विद्यार्थ्यांपैकी एक आहे औरंगाबादचा विक्रांत भाले. विक्रांत आणि त्याचे आई वडील आणि प्रत्यक्ष चाटे सर आज इथे आपल्याशी गप्पा मारण्यासाठी उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विक्रांत, तुझं अभिनंदन. तुमचंही अभिनंदन. 10वीत तुला 88.8% होते, तुला 12वी मध्ये 93.8% होते आणि सीईटी मध्ये तुला 200 पैकी 193 गुण होते आणि राज्यात माझा 37वा क्रमांक आहे. अरे वा. आणि 12वी बोर्ड एक्झाम मध्ये मला डिव्हिजन मध्ये मी 4th आहे सायन्स स्ट्रीम मध्ये आणि जनरल मेरिट लिस्ट मध्ये माझा 11th रँक आहे. मी 10वीला मेरिट नसतानाही चाटे क्लासेसचे सरांनी माझ्यात जो आत्मविश्वास निर्माण केला, जे प्रोत्साहन मला दिलं, त्यामुळे मी 12वीला हे दुहेरी यश मिळवू शकलो. आणि फारच कमी विद्यार्थ्यांना हे दुहेरी यश मिळालंय आणि त्यातलाच मी एक भाग्यवंत आहे. यासाठी मी चाटे सरांचे आभार मानू इच्छितो की त्यांनी जी सुविधा आमच्यासाठी निर्माण केली औरंगाबादमध्ये, त्यांच्यासाठी मी त्यांचे परत एकदा आभार मानतो. थँक्यू सर. तुझा मोठा भाऊ सुद्धा याच क्लास मधला ना? तोही 9वी 10वी 11वी 12वी आणि त्याचप्रमाणे माझ्या मावशीची मुलगी तीही 9वी 10वी 11वी 12वी. याप्रमाणे एक तपभर माझे 12 वर्ष तुम्ही चाटे कोचिंग क्लासेसशी संबंधित आहात. आमच्या कुटुंबाचा 12 वर्ष नुसता संबंध नाही तर 12 वर्ष दर महिन्याला मला एक पत्र येत असे चाटे क्लासेस मधून, ज्यामध्ये माझ्या मुलांची प्रगती ही मला कायम कळत असे. आणि फार कमी क्लासेस आहेत की जिथं पालकांना कळवलं जातं की तुमचा मुलगा किती वेळा अटेंड केली आहे, किती त्याला मार्क आहेत. आणि दर महिन्याला फोन येत असे. स्पेशली जेव्हा लक्षात आलं होतं की विक्रांत हा मॅट्रिकला मेरिट नाहीये, त्यावेळेला त्याचं मेरिट अगदी थोडक्यात गेलेलं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये आलेला नर्व्हसनेस हा पालकांमध्येही थोडा आलेला होता आमच्यामध्ये. पण सगळ्यांना वाटत होतं की तो शुअर शॉट मेरिट मध्ये येईल, नाही आला. चाटे क्लासेसचे मस्के सर, म्हणजे सिनियर चाटे सर आज इथं आहेत, दुसरे ज्युनियर चाटे सरांनी मस्के सरांना आणि 2 शिक्षकांना माझ्या घरी पाठवलं आणि सांगितलं की विक्रांत हा कुठल्याही क्लासेसला जाणार नाही, त्याबाबत दिशा बदलायची नाहीये. आणि त्या अर्थात माझे पूर्वानुभव खूप छान होते. आणि 11वी 12वी मध्ये त्याच्यावरती जो फॉलोअप होता तो एवढा प्रचंड सुंदर होता की मला आठवतं की दर महिन्याला मी त्या क्लासेसमध्ये मी सुद्धा औद्योगिक क्षेत्रात काम करत असल्यामुळे वर्षातले 6 महिने मी परदेशात असतो. पण केम्ब्रिज विद्यापीठात एक कार्यक्रमामध्ये मी भाषण देत असताना मस्के सरांचा मला तिथे फोन येऊन त्यांनी मला सांगितलं होतं की विक्रांतनी नुसतीच पहिली घोडदौड ठेवलेली नाही 11वीतली, तर तो 12वीच्या मध्यामध्ये सुद्धा आमच्या पूर्ण सगळ्या मराठवाड्यातल्या सगळ्या चाटे क्लासेस मध्ये पहिला आहे हे. आणि मी जेव्हा परत आलो तेव्हा त्यांनी मला रजिस्टर उघडून दाखवलं, प्रत्येक टेस्टचे मार्क दाखवले. आणि तेव्हाच आमचा सगळ्यांचा आत्मविश्वास एवढा प्रचंड वाढला होता की हा काहीतरी वेगळं करेल. त्यात अजून एक मला महत्वाचं इथे एक सांगायचंय, ते हे की जी 12वीत मुलं मेरिट मध्ये येतात ती मुलं सीईटी मध्ये मेरिट नसतात. आणि सीईटी मध्ये जी मेरिट आहेत ती रिपीटरची संख्या जवळपास 80% आहे. तर तेव्हा प्रत्येक फ्रेशर विद्यार्थ्याला 12वीचा अभ्यास पण असतो आणि सीईटीचा पण अभ्यास असतो आणि दोन्हीकडची परीक्षा पद्धती भिन्न आहे. तर प्रत्येक फ्रेशर मुलाच्या मनामध्ये हा कायम रुजलेला विचार असतो की आपण यावर्षी सीईटी लागलो नाही तर पुढच्या वर्षी आपण सीईटी करूया, त्याच्यामुळे 80% प्रमाणे मेडिकल वर्ष 12वी करूया, पुढच्या वर्षी रिपीट करूया. आज जर तुम्ही मेडिकलचे स्टुडंटची सगळ्यांची ऍडमिशन बघितली तर तुमच्या एक लक्षात येईल की 80% मुलं ही रिपीटर लागतात. आजकाल क्लासेस सगळीकडेच आहेत, पण मुळात चाटे सरांचं जी काही त्यांनी एक पॅटर्न टाकलाय, आज सगळ्या महाराष्ट्रभर ज्या ब्रँचेस दिसत आहेत, यंत्रणा जी आहे त्या यंत्रणेमागे एक स्पेसिफिक मॅनेजमेंट आहे आणि ते मॅनेजमेंट विद्यार्थ्यांच्या दृष्टीने केलेलं मॅनेजमेंट आहे. आजकाल प्रत्येक पालक हे जागृत झालेले आहेत. प्रत्येक मुलाला चांगल्यातल्या चांगल्या क्लासेसमध्ये टाकण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण ह्या प्रयत्नाबरोबरच पालक वर्ग सुद्धा त्यांच्या व्यवसायाने कुठेतरी बिझी असतो. नक्कीच. आणि मुलांचं सुद्धा जीवन इतकं व्यस्त झालेलं आहे की सकाळी उठून कॉलेजला जाणे, कॉलेजमधून परत आल्यानंतर ट्युशनला जाणे, म्हणजे 12-14 तास मुलगा हा घराच्या बाहेर असतो. आणि आल्यानंतर तो थकलेला असतो. तर मला आठवतं की चाटे क्लासेस मध्ये काही सरांशी मी बोलत होतो
तर ऑक्टोबर नोव्हेंबरची गोष्ट आहे ती की ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये त्यांनी मला सांगितलं होतं की आज तुमचा मुलगा हुशार आहे, पण जेव्हा त्याच्या परीक्षेचा काळ येईल, ही जी धडपड आहे त्याची की एका वेळेला दोन्हीकडे सीईटी प्रयत्न पण करण्याचा, आणि 12वी ची आणि परीक्षा. त्यात तुमचा जो त्याला सपोर्ट आहे, आईचा त्याच्या सपोर्ट आहे, आम्ही शिक्षक वर्ग शिकवतोय, कॉलेजमध्ये पण त्याचा परफॉर्मन्स नंबर 1 वर आहे. पण आज ह्या हिवाळ्यामध्ये त्याला डिंकाचे लाडू खाऊ घाला. अरे वा. तुमचा माझा कोलेस्ट्रॉल लेवल वाढू शकेल, हा. या मुलाचा नाही. त्याची एनर्जी ही प्रिझर्व होईल, जी एनर्जी त्याला उन्हाळ्यामध्ये परीक्षेच्या काळात कामाला येणार आहे. क्या बात, क्या बात. वा वा. आणि हा जो मार्गदर्शन हे नुसतं अभ्यासाबद्दल नव्हतं, तर व्यक्तिगत लक्ष देऊन त्या परफॉर्मन्सला मॉनिटर करून, बरोबर. मॉनिटर करत असताना मला एक सांग वाटतं की मी म्हणजे माझा मोठा मुलगा असो किंवा माझी भाची असो किंवा हा असो, या चाटे क्लासेसचा मला एकच सगळ्यात मोठा फायदा दिसला की जर तो 88% होता, त्या 88% तो 93% जाण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे होतं की अडलेल्या गोष्टी, प्रत्येक गोष्टीमध्ये अडलेल्या गोष्टीमध्ये त्यांना जे व्यक्तिगत मार्गदर्शन मिळत होतं, प्रत्येक शिक्षकांचं, प्रत्येक प्राध्यापकांचं, ते फार मोलाचं ठरलं. कारण व्यावसायिक यांनी, त्याची आई पण नोकरी करते, मी पण नोकरी करतो, आम्ही दोघंही नोकरी करत असल्यामुळे आमचं व्यक्तिगत तेवढं लक्ष देऊ शकत नव्हतं. अर्थात त्याच्या यशामध्ये त्याचं हे 99% श्रेय हे मी कधीच नाकारणार नाही. त्यांनी केलेली परिश्रम, त्यांनी केलेली स्नेह, फक्त आम्ही एकच ठेवलं होतं की घरात वातावरण हे नेहमीच आनंदी राहिलं पाहिजे. त्याचबरोबर आमचे स्ट्रेसेस त्याच्यावरती कामाचे गेलेले नाही पाहिजेत, आणि त्याला स्वतःला कुठल्या प्रकारचा स्ट्रेस नाही आला पाहिजे. तो नेहमी कम्फर्ट झोन मध्ये राहायला पाहिजे. अर्थात त्याकरता काही त्यांनी स्वतः निवडलेली गाणी होती, जी गाणी तो नेहमी ऐकत असे, आणि त्या सगळ्या गोष्टींचा अभिजित सावंतची गाणी. अच्छा अच्छा. परीक्षेच्या 3 महिने आधी त्याच्या रूम मध्ये 24 तास एकच गाणं असे, मोहब्बत है लुटाओ. त्याच्यावर ऑब्जेक्शन नव्हतं ना आई वडिलांचं? नाही, बिलकुल नाही. त्यांनी मला कधीच सांगितलं नाही की तू असा अभ्यास कर किंवा तू जे करशील. नाही, मी गाण्याच्या संदर्भात. नाही नाही, बिलकुल नाही. म्हणजे तशी काही भीती नाही, वाटली त्यांना विश्वास होता माझ्यावर की मी करू शकेन काय अभ्यास. मग हरकत नाही. हा, तुम्ही काय सांगत होता? गाणी ऐकायचा तो? गाणी ऐकायचा. आणि मी एक नेहमी गमतीने एक गोष्ट सांगत असतो, जिथे तो नेहमी मला म्हणतो, बाबा कुठे बोलत जाऊ नका. पण आता तुम्ही पुन्हा सांगणार आहे की स्टार प्लस वर जर परीक्षा घेतली असती तर तो 11वी 12वी म्हणजे तो टीव्ही सुद्धा बघत होता. असं नाही की तो 24 तास अभ्यास करत होता. दॅट वॉज हिज स्ट्रेस रिलिव्हिंग मॅनेजमेंट. बरं. एखादं टीव्ही बघणे, एखाद्या वेळेला गाणे ऐकणे, एखाद्या वेळेला मित्रांबरोबर 2 ते 1.5 तास गप्पा म्हणणे. फक्त त्यात एकच स्पेसिफिक होतं की बाबा, मी जर 8 वाजता घरी येणार म्हणलं तर यू नोट डाऊन यू कॅन सेट युअर वॉच दॅट 7:55 इज इन होम. ही जी त्याची पर्सनल डिसिप्लिन आहे, ती त्याला त्याच्या आयुष्यात यशाकडे घेऊन गेलेली आहे. किती अभिमान. नुसतं प्रत्येक शब्दामधून तुझे बाबा तुझ्याबद्दल किती छान बोलतात, आणि नुसते ते शब्द नाही आहेत, त्यांचं मन आहे ते. खरोखर आज निघतात त्यांना जे वाटतं माझ्याबद्दल ते आज कळालं पूर्णपणे. क्या बात आहे. ते कधीच असं व्यक्त करत नाहीत की त्यांना खूप अभिमान आहे माझ्यावर किंवा असं, पण त्यांनी आज सांगितलं, मला खूप चांगलं वाटलं. किती गोड. माझ्या डोळ्यात पाणी आलं अक्षरशः. कारण खरंच तुझे बाबा आणि आई दोघे जण खूप बिझी आहेत. त्या दोघांनाही तुझ्याबद्दल काय वाटतं ते सांगायला तेवढी फुरसत नसते, वेळ नसतो एकमेकांशी संवाद त्यांनी साधायला. मला असं कधीच कमीपणा जाणवू दिला नाही की ते माझ्या आजूबाजूला नाहीयेत. ते सतत माझ्याशी फोनवर बोलायचे, माझी चौकशी करायचे. ते अभ्यासाबद्दल मला कधीच विचारत नव्हते की तू काय केलंस, काय करतोयस, तर इतर गोष्टींबाबत विचारायचे. आणि त्याच्यामुळे मलाही खूप बरं वाटायचं आणि मला अजून चांगली प्रेरणा मिळायची की मी अजून करू शकतो. आई वडील माझ्यासाठी एवढं करू शकतात, तर मी काही केलं पाहिजे, त्यांना जो आनंद वाटेल असं काही केलं पाहिजे. खूप छान वाटतं तुमच्याशी गप्पा मारताना, कारण तुम्ही एकमेकांना इतके अटॅच्ड आहात. गरज नसते ना प्रत्येक वेळेला प्रत्यक्ष माणूस असण्याची. तो माणूस आहे ही भावना, ही जाणीव नुसतं असणं सुद्धा आपल्याला खूप काही देऊन जातं. आपण खूप पुढे जातो त्याच्यामुळे. मला वाटतं तुझे आई बाबा तुझ्याबरोबर सतत नव्हते, आणि तू म्हणतोस सतत होतेही, कारण त्यांचं प्रत्यक्ष अस्तित्व नसलं तरी ते तुझ्या बरोबर आहेत याची सतत जाणीव त्यांनी तुला दिलेली, आणि तो सपोर्ट दिलेला आहे तुला. तो मॉरल सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्वाचा, मोठा ठेवा होता माझ्यासाठी तो, आणि तो कधीच विसरू शकणार नाही. विक्रांतला एवढं जे प्रचंड यश मिळालं, ते यश बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? त्याच्या क्लासेसचं श्रेय त्याला आहेच. फक्त काय होतं की 10वीला कसे नसेल मिळाले मार्क्स, चाटे सर कुठे कमी पडले का, असं मला त्यावेळेस वाटत होतं 10वीला. अच्छा अच्छा. तर म्हणून मग मी सरांकडे चौकशी केली, सर मार्क्स कसे काय कमी पडले. तर सर म्हणे की बाबा याचा विक्रांतचा परफॉर्मन्स अजूनही टॉपर मध्येच आहे, तुम्ही काहीच काळजी करू नका. त्याला हे अपयश समजूच नका, त्याची यशाची पहिली पायरी झालेली म्हणे 10वी नंतरची. आता तो 12वीत पहा म्हणे तुमचा वाघासारखाचा पेटून उठेल म्हणे विद्यार्थी तुमचा.
तुम्ही तुमच्या पहिल्या मुलाला जेव्हा चाटे कोचिंग क्लासेस मध्ये घातलं तेव्हा तो तुमचा पहिला निर्णय होता क्लास जॉईन करण्याचा, तो तुम्ही का घेतलात? त्याचं कारण असं होतं की चाटे क्लासेसचे जे यश होतं ते यश नुसतं वर्तमानपत्रात मी वाचलं नव्हतं, तर काही माझी मित्रांची मुलं होती, काही संदर्भ होते आणि त्यात मुख्य म्हणजे माझे काही 2-3 डॉक्टर मित्र आहेत की ज्यांची मुलं मेडिकलला लागली होती, ज्यांची मुलं काही इंजिनिअरिंगला लागली होती. तर त्यांच्याकडे गेलेलं असताना चर्चा करत असताना एक लक्षात आलं होतं की तिथं ज्या नोट्स पडलेल्या होत्या, मी स्वतः एक इंजिनियर आहे, माझे पेपर्स फॉरेनच्या याच्यात पब्लिश झाले, त्यामुळे एक शैक्षणिक पार्श्वभूमी, माझे वडील स्वतः एक शिक्षणाधिकारी होते, एक शिक्षक होते, रिटायर होताना ते शिक्षणाधिकारी होते. तर ही जी शैक्षणिक पार्श्वभूमी ही थोडीशी माणसाला चिखत्सक नक्कीच बनवते, तो एक संस्कार होता. आणि चाटे क्लासेसची जी नोट्स होत्या त्या माझ्या बघण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर चाटे क्लासेसमध्ये टाकताना कुठंतरी आपली ओळख असावी म्हणून मी हायकोर्टातल्या एका वकील मित्राला घेऊन क्लासेसमध्ये मोठ्या मुलाकरता गेलो होतो. पण नंतर प्रत्यक्ष जरी चाटे सरांची माझी कधीच भेट झाली नाही, तरी पण तिथला जो परिवार आहे, तिथली जी शिक्षक वृंद आहेत, गुरुजन आहेत आणि तिथं काम करणारी जी मॅनेजर आहेत, मस्के सर, मी मुद्दाम त्यांचं नाव घेऊ इच्छितो, की त्यांनी सगळ्यांनी एवढं आपलंसं करून ठेवलं आम्हाला की आमचं एक तपाचं रिलेशन आहे. मी तर परवा याचा जेव्हा सत्कार झाला औरंगाबादला तेव्हा तर मी एक सांगितलं की माझी मुलं शिकलीत, आता मला बघायचे ते माझी नातवं तिथे शिकतात. आणि ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे का तर काळाच्या ओघात बदललेल्या सगळ्या परिस्थितीवर मला वाटतं नोट्स बनवताना यांनी प्रचंड मेहनत घेतली. मी माझ्या मित्रांशी बोलत असताना नेहमीच म्हणत असतो की सरांनी एखादं महाविद्यालय का नाही काढलं, की IIT करता जे कोट्याला सगळी मुलं जातात ती मुलं औरंगाबादला यावी. IIT ही एक फार मोठ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, नुसती भारतापुरती मर्यादित नाही तर जगामध्ये पूर्ण नंबर 1 ला ती आज इन्स्टिट्यूशन आहे. मी जर्मनीत असताना बघतो किंवा इंग्लंडमध्ये असताना बघतो, प्रत्येक ठिकाणी आपल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला एक असा एक फार मोठा मानाचा दर्जा आहे, पण त्यामध्ये महाराष्ट्रातली मुलं ही तशी कमी जातात. तर त्यामध्ये आणि एक विद्यापीठ सुद्धा सर स्थापन करू शकतात तिथपर्यंत त्यांची आहे आणि खरोखरीच हे करायला पाहिजे. शैक्षणिक क्षेत्र सुधारायचं असेल तर चाटे सरांच्या क्लासेसमध्ये शिकवलं जाणारं महाविद्यालयात सुद्धा त्याच पद्धतीची प्राध्यापक वृंद, त्याच प्रकारच्या नोट्स, त्याच प्रकारचा अभ्यासक्रम हा असायला हवा. हे माझं व्यक्तिगत मत आहे. दुर्दैवानं शैक्षणिक क्षेत्रात घुसलेलं राजकारण ही सुद्धा, कारण मी स्वतः मराठवाड्यातला एकमेव विद्यार्थी होतो की जो पहिल्यांदा मद्रासला इंजिनिअरिंगला 12 कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मधून फक्त 12 मुलं जात होती, पास होत होती, त्यातला मी एकमेव होतो. एका शिक्षकाचा मुलगा होतो, पण मला कुठेही वशिल्याची गरज पडली नव्हती. पण आजच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये इतका गोंधळ झालेला आहे, राजकारणी लोकांनी तिथे पैसा इतका प्रचंड आणून टाकलेला आहे आणि पैशावरती शिक्षण होतंय, हा दुर्दैवाचा भाग आहे. आणि त्याच्याकरता संस्कार जे व्हायला पाहिजेत, मला वाटतं चाटे क्लासेसमध्ये शाळा भरली जाते. आजही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शाळा भरली जाते, तिथे शिस्त शिकवली जाते. महाविद्यालयामध्ये पिरियड होतात नाही होत, कोण शिकवतंय, सिलेबस कंप्लीट करतं का, याच्यावरती कुठेही कंट्रोल नाहीये. हे कटू सत्य आहे, पचवायला जड आहे. म्हणून आज क्लासेस ही काळाची गरज झालेली आहे. आणि मला वाटतं सरांना माझं नक्कीच सजेशन आहे की सर तुम्ही एक महाविद्यालय औरंगाबादमध्ये सुरू करा, एक विद्यापीठ सुरू करा आणि IIT मध्ये महाराष्ट्रातली किंवा औरंगाबादची किंवा मराठवाड्यातली, पश्चिम महाराष्ट्रातली, मुंबईतली मुलं, तुम्ही म्हणाल मी प्रांतीय भाषा बोलतोय, प्रांतीय भाषा बोलत नाही. पहिल्यांदा घर बघायचं असतं, नंतर शहर बघायचं असतं, शहर बघितल्यानंतर जिल्हा बघायचा असतो. माझी दृष्टी तर एवढीच आहे सध्या की ही जी मुलं आहेत यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक संस्था तिथं अजूनही स्पर्धात्मक परीक्षा आहेत, IASच्या परीक्षा आहेत, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह परीक्षा आहेत, या सर्व परीक्षांमध्ये जर मुलांना पुढे यायचं असेल तर चाटे सरांसारख्या म्हणजे ज्यांना शैक्षणिक पार्श्वभूमी आहे, मला सरांची पार्श्वभूमी चांगली माहिती आहे की सर इंजिनिअरिंग मध्ये असताना क्लासेस घेत होते आणि इंजिनिअरिंग मध्ये क्लासेस घेत असताना त्यांचे जे रूममेट होते ते माझे साडू आहेत. अच्छा, मी आज सांगतोय सर. आणि त्यांनी मला खूप काही सांगितलेलं आहे सरांबद्दल, वृत्तीबद्दल, त्यांच्या कृतिशीलतेबद्दल. आणि ही जी कृतिशीलता ही या विद्यार्थ्यांमध्ये नकळत त्यांच्या शिक्षकांमध्ये, त्यांच्या मॅनेजमेंटमध्ये येते आणि त्याचा कुठे ना कुठेतरी परिणाम हा विद्यार्थ्यांच्या चांगुलपणामध्ये, संस्कारामध्ये वाढण्यामध्ये, त्यांच्या नुसती शैक्षणिक भर नको तर बाकीचे त्यांनी कसं वागितलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, व्यक्तिमत्वाच्या विकासाकरता पण मदत होते. माझं स्वतःचं शिक्षण इयत्ता 5वी पासून
ते ग्रॅज्युएशन पर्यंत इंजिनिअरिंग पर्यंतचं शिक्षण हे औरंगाबाद शहरातच झालं. आणि मी इंजिनिअरिंगला शिकत असताना सुरू केलेल्या क्लासेसची वाटचाल हे 1995 पर्यंत, म्हणजे 10 वर्ष औरंगाबाद शहराशीच मी संबंधित होतो. ते 1975 ते 1995 असा सलग 20 वर्ष मधला फक्त 1 वर्षाचा काळ वगळता या शहराशीच मी निगडीत होतो. औरंगाबाद हे एक अतिशय सुरेख शहर आहे. अतिशय चांगली माणसं या शहरात आहेत, अतिशय चांगले विद्यार्थी आहेत. आणि त्या शहराशी माझी एक खूप मोठी आत्मीयता आहे. वर्षातून अनेक वेळा मी जातो औरंगाबादला, भेटतो काही लोकांना, फिरतो. पण भाले सर बोलले की एक तप माझा या चाटे क्लासेसशी संबंध आहे, पण चाटे सरांना मी कधी भेटलो नाही. आज योग आला भेटण्याचा. माझं स्वतःच एक स्पष्ट मत आहे की ज्या माणसांच्या हातात सत्ता असते त्या माणसांनी त्यांची जी इतर लोक आहेत यांना भेटण्यासाठी समोरासमोर येणं महत्वाचं नसतं. माझ्या प्रत्येक धोरणात्मक निर्णयातून मी तुम्हाला क्षणोक्षणी भेटलेलो आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे सर. माझ्या क्लासमधल्या ज्या मुलांना 2-4% गुणवत्ता कमी होते किंवा गुणवत्ता यादी होते, त्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन करून उत्साह वाढवायचा हा मी क्लास सुरू केल्यापासूनची माझी परंपरा आहे. बरोबर आहे सर. आणि ती आजही सगळ्या शाखामध्ये पाळली जाते. इथं औरंगाबादचाच काही वेळापूर्वी इथं साताऱ्याचा मुलगा होता, नागपूरची मुलगी होती, कोल्हापूरची मुलं येणार आहेत. ह्या सगळ्यांना तुम्ही हे विचारा की याची थोडक्यात गुणवत्ता यादी हुकली होती आणि त्यांनी 12वी साठी धडपड केली. गेल्या वर्षी 12वीला ईशा जगदाळे म्हणून एक मुलगी होती की तिची एकच मार्कावरून गुणवत्ता यादी हुकली. मी इथून फोन करून सांगितलं की जा त्यांच्या घरी, मेरिट मध्ये आलेल्या मुलांचं अभिनंदन दुसऱ्या दिवशी करा, पण जे कमी पडतं, कारण यशाचा उदो उद गाणं हा समाजाचा नियमच आहे. बरोबर. आणि अपयशाला डिवचणं, अरे 2 मार्कावरून मेरिट हुकलं तुझं, तिथं डिवचू नका, सांत्वन करा. आणि प्रत्येक माझ्या धोरणात्मक निर्णयातून, कारण गेल्या 14 वर्षांमध्ये चाटे क्लासेस मधून जवळजवळ 3,40,000 विद्यार्थी बाहेर पडले. 3,40,000 विद्यार्थ्यांनी चाटे क्लासेसच्या या आदर्श कार्यपद्धतीचा लाभ घेतला. आता ह्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी भेटायचं असं ठरवलं असतं तर ही संख्या खूप कमी झाली असती. आज सत्तेमध्ये, राजकारणात किंवा महत्वाच्या पदावर जी लोक आहेत की धोरणात्मक निर्णय घेणं हे ज्यांनी आवश्यक आहे, त्यांना माझं हेच सांगणे की तुम्ही व्यक्तिशः लोकांना भेटू नका, काही गरज नाही त्याची. यू शुड मीट युअर पीपल थ्रू युअर पॉलिसीज. करेक्ट. तुम्ही धोरण घ्या. 1994 नंतर मी अजून औरंगाबादच्या सिडको ब्रांचला गेलो नाही. कधी गेलो असेल, पण दरवर्षी तिथला फिजिक्सचा सिलेबस कधी संपला, कुठल्या विषयाचा अभ्यासक्रम कुठपर्यंत आलेला आहे याच्यावर माझी पूर्ण नजर असते. फक्त त्याच ब्रांचवर नाही, सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या ब्रांचेसवर. आणि जर कुठं काही कमी जास्त झालं तर मग दुसरी माणसं तिथं द्यायची किंवा चांगले निर्णय. आज चाटे क्लासेसचं कौतुक याच्यासाठी होतं की चाटे क्लासेसनी विद्यार्थ्यांच्या वयाचा विचार करून त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारी अशी एक यंत्रणा विकसित केलेली. आणि त्या यंत्रणेत अगदी बारीक सारीक तपशील हा आलेला आहे की नोट्समध्ये चुका असतात अनेकांच्या नोट्समध्ये. माझ्या नोट्समध्ये स्पेलिंग मिस्टेक निघण्याची शक्यता खूप कमी, निघणारच नाही असा दावा नाही. परिपूर्ण नोट्स मी जो उल्लेख केला तो त्याच करता केला सर, परिपूर्ण नोट्स. कारण कुणीही जे पुस्तक बनवणाऱ्या कंपन्या आहेत, पब्लिकेशन्स आहेत महाराष्ट्रातली, जगातली कुठली, सगळ्यांना विचारा
की एक पान अचूक तयार करणं किती अवघड. त्याच्यासाठी किती प्रचंड मेहनत लागते. अवघड नाही, प्रचंड मेहनत लागते. ज्याला आपण अवघड म्हणतो, असाध्य आणि साध्य या दोन गोष्टीमध्ये, असाध्य ते साध्य या दोन गोष्टीमध्ये दोनच शब्द येतात, एक सायास आणि दुसरा अभ्यास. आणि तुकारामांनी हे अगदी सोप्या अभंगात सांगितलेले, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तर हे सायास आहेत, आमचे प्रयत्न आहेत. आणि हे प्रयत्न आम्ही कधीही थांबवले नाहीत. आपल्या अतिशय प्रेमळ सूचना आहेत की महाविद्यालय काढावीत, विद्यापीठ काढावीत. माझी आणखी त्याच्यापेक्षाही खूप पुढची स्वप्न आहेत. पण आता ती काळाच्या ओघात हळूहळू होतील पुरी. पण चाटे क्लासेसलाच अजून मजबूत व्हायचे. चाटे क्लासेसची गरज फक्त महाराष्ट्राला नाही, अख्ख्या देशाला आहे. कलकत्त्यामध्ये मी फक्त कुठल्या तरी एक्झिबिशन मध्ये एक छोटासा स्टॉल लावला होता. तर आतापर्यंत 2000 विद्यार्थी इथं इन्क्वायरी करतायत की कलकत्त्यात चाटे क्लासेस कधी सुरू होत आहेत. सुंदर. इतकी लोकांची उत्सुकता आहे. पण कुठलीही गोष्ट करायची तर व्यवस्थित करायची, त्यात लूपहोल्स ठेवायची नाहीत. आणि विद्यार्थ्यांचं हित हा आमचा कायम विचारसरणीचा भाग राहिलेला आहे. आणि हा मेरिटमधून हुकला, मेरिटमध्ये येईल पुन्हा, म्हणून याच्यासाठी मेहनत केली आणि इतर विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलेलं नाही. असं झालं नाही. असं अजिबात नाहीये, असं अजिबात नाहीये. तुझ्या वर्गातल्या, तुझ्या बरोबर शिकत असणाऱ्या सगळ्या मुलांना ही ट्रीटमेंट मिळालेली. भले तो 60% असो, 60% मार्क आहेत 10वीला आणि मेडिकलला लागला. असे सुद्धा अनेक उदाहरणं चाटे क्लासेसमध्ये. त्या 60%च्या मुलाला पण मी सांगतो की तू नाउमेद होऊ नको. तुला 60% मार्क आहे त्याचं कारण तू 10वीत तेवढा अभ्यास केला नव्हतास. आत्ता कर, होतील. आता थोड्या वेळापूर्वी एका इथं विद्यार्थ्याची मुलाखत झाली होती की ज्याला 9वीला 48% मार्क होते, त्यांनी 10वीला 84% मार्क मिळवले. आणि त्यांनी विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि गणित ह्या विषयामध्ये 150 पैकी 141, 142, 143 गुण मिळवले 10वीच्या परीक्षेत. ज्या विद्यार्थ्याला 48% मार्क होते, त्याच्या आईला जेव्हा हा प्रश्न विचारला की 10वीची गुणपत्रिका पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं, रडले मी ते पाहून की माझा मुलगा इतका हुशार आहे मला माहितीच नव्हतं, किंवा माझा मुलगा इतका करू शकतो हे मला कधी समजलंच नाही. पण ह्या सगळ्या गोष्टींना भालेसाहेब, मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की चाटे क्लासेस विरुद्ध ज्या काही अफवा पसरवल्या गेल्या, जो काही चाटे क्लासेस बद्दल अपप्रचार केला गेला, किंवा इथल्या प्रस्थापितांनी, प्रसार माध्यमांनी, इथल्या शासनानं, महाराष्ट्र शासनाने जो काही माझ्यावर अन्याय केला, याबद्दल तुम्हाला जनतेला काय सांगावं असं? मी एवढंच म्हणेन सर की मी आधीच म्हणालो की राजकारण हे सगळीकडे आहे, लोकांची पोटही दुखणारच होती. मी स्पष्ट बोलणारा मनुष्य. याच्यामध्ये कुणी मोठं होत असेल तर त्याला मागे रोखणं, यामुळेच आमचं शिवाजी महाराजांचे राज्य गेलं आणि पेशवाई गेली. चांगल्या कामामध्ये, विधायक कार्यामध्ये सुद्धा खुपसट घालणारी लोक ही असतात आणि हा कायम आहे. पण हा कायम चाललेला, म्हणजे काळाच्या ओघात कधी ह्या गोष्टी बदलणार नाहीत. दुष्ट आणि सुष्ट शक्ती दोन्ही जगात आहेत. हा फक्त एकच गोष्ट याच्यात होती की आम्हाला त्यावेळेला खूप म्हणजे वाईट वाटलं होतं की असं का व्हावं. म्हणजे एखाद्या चांगला कार्य करणाऱ्या माणसाच्या, एखाद्या संस्थेबद्दल सुद्धा जी काही राजकारण खेळलं गेलं होतं, त्या राजकारणाला तुम्ही खंबीरपणे, ताठपणे उभं राहून समर्थपणे तोंड दिलं आणि काळाच्या ओघात आज हेही दिसतंय की आज चाटे क्लासेस त्याच्यापेक्षा डबल शक्तीने उभे आहे. ही वस्तुस्थिती आहे. आज जी मुलं बाहेर पडतात, विक्रांत माझा मुलगा म्हणूनच नाही, जी सगळी मुलं बाहेर पडतात, तुझ्या वर्गातला तो रामेश्वर शिवभक्त, मी आज इथं मुद्दाम सांगू इच्छितो सर की तुम्ही जे म्हणाल की विक्रांत आणि 60%चा मुलगा, सगळ्यांना तिथं सेम ट्रीटमेंट होती. मी स्वतः सरांच्या क्लासेसमध्ये कॅमेरे लावलेले आहेत आणि त्याचा एक टीव्ही आहे जो मॅनेजरच्या केबिन मध्ये. अच्छा. आणि याचा परफॉर्मन्स बघण्यासाठी 2-3 वेळेला
मी अचानक मस्के सरांकडे गेलो. मलाही खंत होती आयुष्यात की मी माझ्या मुलाकडे लक्ष देऊ शकत नाही. तर कधीतरी आपल्याला वेळ मिळाला तर निदान त्याच्या क्लासमध्ये जाऊन बघूयात की ते मला बरेचदा म्हणायचे की सर तुम्ही या एखाद्या वेळेला, त्याचे मार्क्स काय आहेत बघा. तर तिथं एक टीव्ही लावलेला होता आणि त्या टीव्ही मध्ये मी जवळपास मला वाटतं मी पहिल्या वेळेला तर 1.5 तास बसलो होतो तिथे. आणि मुलं काय करतात, कारण माझ्यातलं महाविद्यालय, माझ्यातली शाळा, माझ्यातलं कॉलेज, मी करत असणाऱ्या खोड्या त्या मला पुन्हा त्यांच्या स्वरूपात बघायच्या होत्या. आणि ती अपॉर्च्युनिटी मला तिथे मिळाली होती. पण त्याचबरोबर क्लासेसमध्ये शिकवणारी जेव्हा क्लास सुरू व्हायचा सिरियसली, तेव्हा शिकवताना प्राध्यापक काय करतात, शिक्षक काय करतात, त्यांच्या जसं नोट्स बद्दल सर बोलतायत ना, तसं शिक्षकांना सुद्धा तिथं व्यवस्थित मार्गदर्शन मिळतं हे मला माहिती आहे. विद्यार्थ्यांनाच मार्गदर्शन मिळत नाही, शिक्षकांनाही मार्गदर्शन मिळतं आणि शिक्षक हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात, कारण ही चेन आहे. मी स्वतः फिजिक्सचे प्राध्यापक तयार केलेले की फिजिक्स कसं शिकवायचं. कारण माझ्याकडे तुम्ही पाहिलं असेल फिजिक्सचा प्राध्यापक वर्गात वही पुस्तक चिठ्ठी काही कधी घेऊन येत नाही. बरोबर आहे. आणि प्रत्येक विषयाचे जे सर आहेत, प्रत्येक टॉपिक त्यांना अलॉट केलेले आहेत की त्याच्यात जे परफेक्ट आहेत, त्यामुळे त्यांच्यात जे आहे परफेक्टनेस आहे तो आमच्यात उतरतो आणि आम्ही त्या टॉपिकचा चांगल्यापणे अभ्यास करू शकतो. 8 वर्ष फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित हे विषय शिकवले. गणितासारखा विषय शिकवताना सुद्धा मी वर्गात कधी चिठ्ठी, वही, पुस्तक, कागद काहीच घेऊन गेलो. आणि हा जो संस्कार असतो ना, हा आपोआप झिरपत जातो. स्टेप बाय स्टेप सगळीकडे पसरत, म्हणजे सिस्टीम मध्ये. फॉलो सिस्टीम मध्ये येतो. त्याच्यामुळे It is मी a system. जेव्हा फिजिक्सचे प्राध्यापक तयार केले माझ्या क्लाससाठी, तेव्हा त्यांना पहिल्या दिवशी एकच सांगितलं की वर्गामध्ये वही, पुस्तक, चिठ्ठी घेऊन जायचं नाही. तुम्ही जे शिकवणार आहात हे तुम्हाला तोंडपाठ पाहिजे आणि त्यातला कुठलाही अवघड शब्द करेक्ट स्पेलिंग सह तुम्हाला बोर्डवर लिहिता आला पाहिजे. विक्रांत, तू मराठी मीडियमचा की इंग्लिश? मी 7वी पर्यंत मराठी मीडियम मध्ये होतो आणि 8वी ते 10वी मी सेमी इंग्लिश मध्ये होतो. त्याचा मला बराच फायदा 11वी 12वीत झाला की जे कन्सेप्ट असतात आपले बेसिक कन्सेप्ट ते सगळे इंग्लिश मध्ये होते 11th 12th. त्याच्यामुळे मला ते समजण्यासाठी एकदम सोपं झालं, फायदा झाला. त्यामुळे मीडियम कुठलंही असलं पण अभ्यास करण्याची इच्छा असली तर तुम्ही करू शकता. कारण माझ्यासोबतचे जे 11वी 12वीला जे काही मुलं होते, बहुतांशी मुलं मराठी मीडियमचे होते, पण ते माझ्या बरोबरीने असायचे. त्याचं मला खूप छान वाटतं की ते करू शकतात तर मीही करू शकेन, या भावनेने मी हे यश मिळवू शकलो. आता जर तुझ्या बाबांनी सांगितलं की ते टीव्ही वरती म्हस्के सरांच्या इथे बसायचे आणि तुला बघायचे, खरोखर किती छान, म्हणजे किती छान रिलेशन आहे. पुढे सांगितलं नाही, तो विषय अर्धवटच झाला होता थोडासा की मुलांच्या खोड्या वगैरे ते, म्हणजे एक शाळा, मी जे पहिल्यांदाच म्हणालो की सर अजूनही महाविद्यालयांच्या मुलांची शाळा भरवत आहेत, त्यामुळे या मुलांवरती चांगले संस्कार होत आहेत. तर तिथं जेव्हा क्लास सुरू व्हायचा त्यावेळेला जे सर शिकवायचे त्यावेळेला प्रत्येक, म्हणजे मेरिटचा मुलगा कोण आणि 60% वाला मुलगा कोण असा कुठेही फरक नव्हता. मला वाटतं हा बॅक बेंचर होता. त्या दिवशी जे मी टीव्हीवर बघितलं होतं हा बॅक बेंचर होता. म्हणजे असं काही नाही की तिथं हुशार मुलांना पुढे बसवा, यांना मागे बसवा, असा काही प्रकार नव्हता. आणि त्याचबरोबर सगळ्या मुलांचा, फक्त एकटा विक्रांतचा त्या रजिस्टरवरती परफॉर्मन्स नव्हता, तिथं प्रत्येक पालकांचा परफॉर्मन्स होता, प्रत्येक विद्यार्थ्याचा परफॉर्मन्स होता आणि तो प्रत्येक पालकाला दाखवलेला होता. प्रत्येक पालकाची त्याच्यावरती काही ठिकाणी सही सुद्धा मला दिसलेली आहे. कारण मला आठवतं मस्के सरांनी माझी सही घेतली की सर तुम्ही सही करा इथं बघितली म्हणून.
आणि एक दोन वेळेला त्यांनी क्लासेस बुडवले होते. अच्छा. काही घरगुती कार्यक्रम होते वगैरे वगैरे, पण ते सुद्धा मला परफॉर्म लगेच दुसऱ्या दिवशी फोन की विद्यार्थी आलेला नाहीये, 8 दिवस झाले, कुठे आहे? तर हे जे फॉलोअप होतं ना, ह्या फॉलोअपला खूप अर्थ आहे. जागरूक पालक असूनही ते व्यावसायिकतेने व्यस्त असताना त्यांच्याकडे जातीने लक्ष देणं म्हणजे फक्त चाटे सरांना आम्ही फीस दिली आणि चाटे सरांनी शिकवलं आणि त्याचं काय झालं इथपर्यंत मर्यादित कधीच राहिलेलं नाही. काम करून टाकणे आणि असं कधीच झालेलं नाहीये. मुळातच कसं आहे माहिती का, मी तुम्हाला सांगतो की मी जेव्हा तो 12वीत आला, त्याचे ते 11वीचे मार्क बघून आम्ही सगळेच अजून उत्साहित झालो होतो. अजून त्याला मोटिवेट करता येईल असं वाटायला लागलं होतं. तेव्हा मी त्याच्या महाविद्यालयात मिळाले होते 11वीत मार्क? मला 94% होते. बरं, म्हणजे 88 वरून तू 94 पर्यंत पोहोचला होतास. तर त्यावेळेला मी कुठली पुस्तकं घ्यावीत, कारण माझ्या वेळेला जेव्हा पीयूसी फर्स्ट इयर वगैरे होतो सर, त्यावेळेला आम्हाला टेक्स्ट बुक एकच असायचं. पण जेव्हा याची 11वीची पुस्तक घेताना माझ्या लक्षात आलं होतं की बॉटनीचे 4 लेखकांची 4 पुस्तकं आहेत टेक्स्ट बुकची, फिजिक्सची 4 लेखकांची 4 पुस्तकं आहेत, वाचायची कोणती? बरोबर. आणि वेदर इट क्रिएट्स कन्फ्युजन फर्दर. त्याला एकच बेसिक हे होतं की कन्सेप्ट फंडामेंटली पक्के झाले तर कोणतंही वाचलं ते, कादंबरी वाचल्यानंतर किंवा पिक्चर बघितल्यानंतर तो अर्धा तासाने व्यवस्थित सांगता येतो, तसं ते पुस्तक सुद्धा पिक्चर बघल्यासारखं आवडीने वाचता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी फंडामेंटल्स पक्के पाहिजे होते. तर ते फंडामेंटल्स त्याचे पक्के व्हावीत या दृष्टीने मग मी सगळ्यात पहिल्यांदा चाटे क्लासेस मध्येच गेलो होतो. मी नेहमीच सरांच्या क्लासेसमध्ये नेहमीच पहिल्यांदा जात आलो, काही माझ्या डोक्यात शंका आली तर. आणि सर जे म्हणाले की त्यांची माझी प्रत्यक्ष भेटीची त्यांनी कधी गरजच पडली नाही. तिथंच सगळं माझे कामं होत होती व्यवस्थित, कारण त्यांनी जी मॅनेजमेंटची सिस्टीम घालून दिलेली आहे तीच एवढी व्यवस्थित आहे घडी. प्रत्येक ठिकाणी लायब्ररी चांगली तयार केलेली आहे सरांनी, पण तिच्यात सगळ्याच विद्यार्थ्यांना त्याचा वापर झाला पाहिजे. तर त्याच्याकरता ती आहे. काय होतं की वर्ष इतकं छोटस असतं की 11वी 12वी 2 वर्ष आहेत. 2 वर्षात मुळातला आपला बेसिक चौकटीतला सिलेबस आधी पूर्ण करायचा आहे. पण त्यातही ज्या मुलांना वाटतं की आणखी काही असावं, त्यांच्यासाठी लायब्ररी प्रत्येक ब्रांचला आहे. आणि त्याच्या पलीकडं म्हणजे मुंबईच्या ऑफिसमध्ये पूर्ण एन्सायक्लोपीडिया आहे कम्प्लीट. कुठल्याही विषयावर मला कुठल्याही विषयाची कधीही गरज पडली तर मी एन्सायक्लोपीडिया मधून पूर्ण रेफरन्स घेऊन जातो. मी चायनाला गेलो तर चायनाची बऱ्यापैकी हिस्ट्री आणि चायनाची पूर्ण जॉग्रफी वाचून गेलो होतो. तिथे गेल्यानंतर आपण कुठेतरी एखाद्या जंगलात आलोत असं नको. मी तिथे गेल्यानंतर तिथं मला कुठलं इंडियन हॉटेल मिळणार आहे हे पण शोधून काढून गेलो होतो. मिळतं सगळं नॉलेज. इफ यू वॉन्ट टू बी सक्सेसफुल इन द कॉम्पिटिशन यू मस्ट अपडेट युअर नॉलेज रेग्युलरली. कुठल्याही क्षेत्रात मलाही आज कुठल्याही विषयाची गरज पडते तर मी सुद्धा एन्सायक्लोपीडिया पुस्तकं, डिक्शनरीज माझ्या घरी असतातच. 4 डिक्शनरी असतात, ऑफिसमध्ये डिक्शनरी असतात, रेफरन्स पुस्तकं तर लागतातच आणि ती पाहिजेतच, खूप पुस्तकं पाहिजेत. पण 12वीच्या 10वीच्या परीक्षेच्या मर्यादा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना मेन स्ट्रीम मधून डेव्हिएट करू नये असं माझं स्पष्ट मत. अगदी बरोबर सर. डेव्हिएट, कारण काय होतं की एखाद्या विषयात कुतूहल निर्माण झालं. तर माझंच उदाहरण सांगतो. मी 12वीला असताना 11वी 12वीला असताना माझे सायन्सवरचं पूर्ण अभ्यासाचं लक्षच उडालं आणि माझं पूर्ण लक्ष कॉन्सन्ट्रेट झालं कम्युनिस्ट पुस्तकामध्ये. इकडं फिजिक्सचा अभ्यास दिला सोडून आणि दास कॅपिटल मी पूर्ण वाचून काढलं. कार्ल मार्क्सचं 3 खंडातलं पुस्तक आहे. फ्रेडरिक एंगेल्स, दास कॅपिटल, रशियन मुवमेंट, चायनीज मुवमेंट. आता माझा हा अभ्यासाचा भाग नाही, काही नाही, पण मला आजही असं वाटतं की मी काही फार चूक केली होती अशातला भाग नाही. कारण ज्या 12वीच्या वर्षात मी 12वीकडे अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं, दुसऱ्या 2 वर्षात 12वीची अख्खी पुस्तकं मला तोंडपाठ झाली किंवा ती करावी लागली की 12वीच्या मुलांना शिकवायचे तर ती पाठच करावी लागली. 12वीला मला फारसे चांगले मार्क त्यावेळेस मिळाले नाही. त्याचं कारण चांगले म्हणजे होते तसे, पण तितके मी काही लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळं मी काही एक मार्गदर्शक सूचना आमच्या ह्याच्यात तयार केलेल्या आहेत की 10वीतून 12वी हा जो +2 वर्षांचा काळ आहे
हा अतिशय सेन्सिटिव्ह काळ आहे. कारण या काळात मुलाच्या शरीरात, मनात खूप मोठे बदल घडतात, खूप मोठे बदल घडतात. आणि त्यावेळी ते अभ्यासापासून डेव्हिएट होऊ नयेत, मूळ अभ्यासापासून डेव्हिएट होऊ नयेत. कारण अनेक मुलं की जे मेरिटमध्ये असतात 10वी ला 12वी ला येत नाहीत, त्याचं एक मुख्य कारण असतं की हे अभ्यासापासून कुठंतरी भरकटली, डायव्हर्शन झालं कुठल्या तरी एखाद्या वेगळ्याच विषयात. मग एखादा मुलगा काहीतरी कविता करत बसतो, एखादा मुलगा चित्र काढत बसतो, एखादा माझ्यासारखा मुलगा आपलं कम्युनिस्ट लिटरेचर वाचत बसतो, एखादा मुलगा आपलं काहीतरी इतिहास वाचायला लागतो, एखादा मुलगा मुलीच्या प्रेमातही पडतो. ही वस्तू आहे, होतं असं कधी कधी. पण त्या वयात समजायला पाहिजे की हे खूप लहान वय आहे. त्या वयात अभ्यासापासून डेव्हिएट होऊ नये. आणि तुम्ही जसं सांगता की काय होतं, शाळेमध्ये एक बंधन असतं, महाविद्यालयात आले की सगळी बंधनं संपली. महाविद्यालयात मुलं एकदम स्वैर होऊन जातात आणि त्यातून काही मुलांचं निष्कारण नुकसान होतं, डायव्हर्ट होतात, डेव्हिएट होतात. आणि अशी डेव्हिएट होऊ नयेत असा आमचा मनापासून प्रयत्न असतो. पण एक गोष्ट पालक नीतीबद्दल बोलताना नेहमी सांगतात की घरातलं वातावरण कसं असावं. मला वाटतं विक्रांतच्या घरचं वातावरण एकंदरीत तुमच्या बोलण्यावरनं जे जाणवलंय ते पूर्णपणे सरांच्या पालक नीतीशी अगदी मिळतं जुळतं असं आहे. कारण एकंदरीत ते नेहमी सांगत असतात की अभ्यासू वातावरण किंवा अभ्यासाचं वातावरण हे जर असेल व्यवस्थित तर आणि तरच मुलं चांगला अभ्यास करतात आणि यशस्वी होतात. खरंच तुम्ही जे काही त्याच्यासाठी केलंय ना तुम्ही दोघांनीही, ते त्याला निश्चितच फायद्याचं आहे. आणि आज मी बघते त्याचा चेहरा की त्याला खूप खूप गोष्टी नव्या नव्याने कळतायत, जाणवतायत आणि आणखीनच तुम्ही जवळ येताय ना एकमेकांच्या. नुसताच अभ्यास नाही तर एकंदरीतच जडणघडणीमध्ये तुझ्या चाटे सरांच्या क्लासचा तुला खूप फायदा झाला. कारण त्यांनी खावं काय, कधी, कसं, इतकं बारीक सारीक लक्ष एखाद्या अभ्यासाबरोबरच त्यांनी माझ्या हेल्थ कडे पण लक्ष द्यायला सांगितलं की आहार आणि आरोग्य या दोन्ही गोष्टीच्या बाबतीत एक मार्गदर्शक सूचना आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना अवश्य देतो. की ऐनवेळी परीक्षेच्या वेळी अभ्यास जरी असला पूर्ण झालेला पण परीक्षेच्या काळात जर आजारी पडलो ते येत असून आपण ते प्रेझेंट करू शकत नाही पेपरमध्ये प्रेझेंटेशन, कारण ती क्षमता नसते आपल्यात. म्हणजे हाताचा आलेला घास आपण खाली ठेवायचा हे काही बरोबर नाही. आणि तसं माझ्या बाबतीत होऊ नये किंवा बाकी इतर विद्यार्थ्यांबाबतीत होऊ नये याची सरांनी खूप काळजी घेतली. आणि सगळीकडे ते घेतली जाते. आहार आरोग्य या दोन्ही गोष्टींच्या बाबतीत आम्ही पूर्ण मार्गदर्शन करतो. आणि सर जी टीव्ही मधली जी कॅमेरा आहेत ती कॅमेऱ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जर बघितलं तर ही जे वय आहे याच्यात जे डायव्हर्सिफिकेशन होतं तर मुलं सायकल स्टँड वरून जाईपर्यंत तुमच्या क्लासेस मधले प्रत्येक सर हे त्या मुलाकडे लक्ष देतात आणि एखादा डायव्हर्ट व्हायला लागला तर मला माहिती आहे की इव्हन कानाखाली सुद्धा वाजवतात विद्यार्थी. लक्ष द्यावंच लागतं आणि ते वाजवणं आवश्यक असतं कारण कधीतरी तो संस्कार सुद्धा आवश्यकच असतो मुलांना राईट करण्यासाठी, कारण ते वय असं असतं कुठे डायव्हर्ट होतं. पटकन ट्रॅक जो ठेवला जातो तो ट्रॅक फार महत्वाचा आहे. 3.25 लाख पालक माझ्याकडे, विद्यार्थी माझ्याकडे शिकून गेले. परंतु प्रत्येक ब्रांचवर क्लास भरताना, क्लास सुटल्यानंतर, क्लास सुरू असताना पूर्ण लक्ष असतंच. परंतु त्याच्या होमवर्क, घटक चाचण्याचे रिझल्ट आणि अटेंडन्स वरून साधारणतः एकंदरीतच त्याची वाटचाल काय चालली आहे ही सुद्धा लक्षात येते. की काही उदाहरणं सोडवायला दिली त्यांनी सोडवली नाहीत किंवा रविवारची टेस्ट आहे त्याला मार्क कमी पडले की चटकन लक्षात येते की काहीतरी प्रॉब्लेम गडबड आहे. पालकांना बोलावून त्या प्रॉब्लेमवर चर्चा करायची. एक चांगल्या विद्यार्थ्यांच्या हितासाठीच्या अनेक गोष्टी आवश्यक आहेत. आपण मगाशी बोलताना, कारण आता जी लोक हे सगळं चर्चा ऐकत असतील त्यांना एक मुद्दा आपला सुटल्यासारखा वाटत असेल. जे काही आज आपण पाहतो आहोत शिक्षणाच्या क्षेत्रात, एकंदरीत कुठल्याही क्षेत्रात, शाळांची अवस्था, महाविद्यालयांची अवस्था, याच्याबद्दल माझं एक स्पष्ट मत असेल की आज शाळांमध्ये, महाविद्यालयामध्ये काही प्रॉब्लेम आहेत. चांगली माणसं मिळत नाहीयेत. जी मिळतात ती जीव तोडून काम करत नाहीत.
माझ्यासाठी, माझ्या क्लाससाठी, माझ्या यंत्रणेसाठी अत्यंत आत्मीयतेनं आणि अत्यंत कळवळीनं विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करणारे लोक मी जमवू शकलो, ते टिकवू शकलो, की जे करतात तळमळीनं. त्यांनी ज्या मस्के सरांचं नाव सांगितलं, ते मस्के माझ्याकडं 1989 पासून आहेत. म्हणजे 16 वर्ष झाली विद्यार्थी दशेपासून. ते विद्यार्थी असल्यापासून माझ्याकडे. ते ग्रॅज्युएट नाहीत. माझ्याकडे एक चपराशी म्हणून ते कामाला लागले. हो, सायकल स्टँड सांभाळत होते. सायकल स्टँड सांभाळत होते माझं. पण त्या माणसाने प्रत्येक टप्प्यात त्याची गुणवत्ता इतकी व्यवस्थित सिद्ध केली. त्याला मला जी विद्यार्थ्यांबद्दल आत्मीयता आणि कळकळ वाटते, तितकीच आत्मीयता आणि कळकळ त्याला वाटते. केवळ या त्याच्या गुणवत्तेवर आम्ही त्याला ब्रांच मॅनेजर बनवलं. गुणांची पारख ही पण फार महत्वाची असते सर, आणि ती पारख तुमच्यामध्ये खूप मोठी आहे. आणि त्याच्यामुळे ते शिक्षकही तयार झाली, मॅनेजर्स तयार झाली, आणि विक्रांत सारखे विद्यार्थी सकाळी 6 शकली वाजल्यापासून आज. रात्री 10 वाजेपर्यंत कधीही तो माणूस तिथं सापडतो. विद्यार्थ्यांसाठी प्रचंड मेहनत करणं हे त्यांची क्षमता आहेच. पण शासनाला अशी माणसं मिळत नाहीत, शाळांना अशी माणसं मिळत नाहीत. मिळाली तर त्यांची कदर केली जाते. माझं एक स्पष्ट मत आहे की विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवण्याची जबरदस्त क्षमता आजच्या शिक्षण पद्धतीत आहे. शाळा कमी पडत असतील, महाविद्यालय कमी पडत असतील, पण मेहनती विद्यार्थ्यांच्या ज्या काही उज्ज्वल भवितव्याच्या उमेदी आहेत, ह्या काही गाडल्या गेलेल्या नाहीत. आणि अशा विद्यार्थ्यांसाठी चाटे क्लासेस एक खंबीरपणे, खरं म्हणजे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की ज्यावेळी मी औरंगाबादच्या बाहेर संपूर्ण महाराष्ट्रात कोचिंग क्लासेस सुरू करण्याचा प्लॅन आखला, तेव्हा माझ्या घरच्यांनी मला सगळ्यांनी विरोध केला की कशासाठी काढायचे क्लासेस बाहेर, आपलं औरंगाबादमध्ये छान चाललंय, कशासाठी जायचे. आणि ज्यावेळी ही कॉन्ट्रोवर्सी उभी राहिली तेव्हा मला घरच्यांनी प्रश्न हाच विचारला की कशासाठी केलं. हे जे सगळं उभं राहिलं आपल्या विरोधात कशामुळं, त्याच्यापेक्षा आपलं औरंगाबादला चाललेलं छान होतं. त्यावेळी मी त्यांना प्रश्नाचं एक उत्तर दिलं की म्हटलं या क्लासेसची संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हजारो लाखो विद्यार्थ्यांना प्रचंड गरज आहे, प्रचंड गरज आहे. बरोबर. कारण मी आज इथं आलो नसतो, मुंबईत क्लासेस सुरू केले नसते, तर ह्या ज्या 8,000 विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढलेले मी दाखवलं एक विश्लेषण, हे कुठून वाढले असते. आज मुंबईमध्ये अगदी काळबादेवी पासून ते इकडे डहाणू रोड पर्यंत, आणि इकडे थेट अंबरनाथ पर्यंत, आणि इकडे अलिबाग पर्यंत सगळ्या भागात सगळीकडे चाटे क्लासेसच्या शाखा आहेत. आणि चाटे क्लासेसची प्रत्येक शाखा म्हणजे त्या भागातल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याच्या दिशेनं मार्गदर्शन करणाऱ्या प्रचंड मोठ्या संस्था आहेत. ही गरज होती. यातलं अर्थकारण फारसं महत्वाचं नाही, मी त्याला महत्वही देत नाही, पण हे विद्यार्थ्यांसाठी की विद्यार्थी नापास होतात, मोठ्या संख्येने विद्यार्थी नापास होतात, कमी पडतात. ज्यावेळी विद्यार्थ्यांना फुंकर देण्याची गरज असते तेव्हा कुणी समोर येत नाही, लोक हसतात. गरज आहे त्यांना अभ्यासाला बसवणं, अभ्यास करून घेणं. आणि त्यामुळं क्लासेसच्या शाखा मी संपूर्ण महाराष्ट्रात पसरवल्या. माझ्या ज्या काही डोक्यातल्या संकल्पना आहेत, ज्याला मी एक आदर्श कार्यपद्धती म्हणतो, की जे अथक परिश्रम आणि शास्त्रीय प्रणालीवर किंवा सायंटिफिक रिसर्च आणि हार्डवर्क या दोन्हीवर अवलंबून असलेली एक जी आदर्श कार्यपद्धती मी विकसित केलेली आहे, जी महाराष्ट्रात सगळीकडे यशस्वी ठरली, ती कार्यपद्धती, तिची गरज आता महाराष्ट्र इतकीच
संपूर्ण देशाला सुद्धा आहे, सगळीकडे गरज आहे. प्रश्नच नाही. आणि त्यामुळे लवकरच चाटे क्लासेसच्या शाखा संपूर्ण देशभर पसराव्यात असा माझा प्रयत्न आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालय जेव्हा निघायची तेव्हा निघतील, पण चांगल्या शाळा देण्याची जबाबदारी माझी मी आजही नाकारत नाही. कोल्हापूर विभागात 3, औरंगाबादला 1, पुणे विभागात 2 आणि औरंगाबाद मध्ये 2 शाळा मी सुरू केलेल्या आहेत. या शाळा ही हळूहळू एक आदर्श रूप घेतील. आणखी नवीन शाळा वाढवू आपण. पण लाखो विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्याला मर्यादा जाणवतात, अडचणी येतात, त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं हे चाटे क्लासेसचं कर्तव्य आहे आणि हे आम्ही निश्चित पार पाडू. आपण अतिशय प्रेमळ शब्दामध्ये किंवा चाटे क्लासेसच्या कार्यपद्धतीचं कौतुक केलं. गेली 12 वर्ष आपण माझ्या ह्या सगळ्या सेटअपचे असोसिएट आहात. या 12 वर्षात तुम्ही सांगितल्याप्रमाणे की काळानुरूप संस्था किंवा तो उत्साह कमी होत नाही, पण दरवर्षी असे शेकडो विद्यार्थी येतात ज्यांनी यश मिळवलेलं असतं आणि तो उत्साह कमी होण्याऐवजी आणखी वाढतो. नक्कीच. बिलकुल, नक्कीच वाढतो. आणि याच्यामध्ये सर मला अजून एक ऍड करायचंय की आर्थिक दृष्ट्या सुबत्त असणाऱ्या पालकांच्याच मुलांना चाटे क्लासेस मध्ये शिकवलं जातं आणि त्यांच्याकडूनच पैसे घेतले जातात आणि त्यामुळे तिथं फक्त श्रीमंतांचीच मुलं जाऊ शकतात असं अजिबात नाहीये. औरंगाबाद शहरातल्या शेकडो मुलांनी मी क्लासेस मध्ये फक्त मोफत प्रवेश दिला नाही, तर त्यांचं ग्रॅज्युएशनचं पूर्ण शिक्षण करेपर्यंतचा खर्च दिलेला केलेला आहे. हा माझ्या सामाजिक बांधिलकीचा भाग आहे. मी याची जाहिरात केली नाही, याची जाहिरात करू इच्छित नाही. आणि त्या मुलांना पण मी सांगतो की हे तुम्ही बोलू नका कुठं, कारण मी शिक्षण घेत असताना मला अनेकांनी मदत केली होती. नाही, पण तुम्हाला जो विरोध करणारी जी लोक आहेत ज्यांच्यापर्यंत हे नक्कीच गेलं पाहिजे. हा विरोधासाठी विरोध आहे, हा विरोधासाठी विरोध आहे. हा ना सिद्धांताचा विरोध आहे, बरोबर, तत्वांचा ना हा तत्वाचा विरोध आहे. हा फक्त विरोधासाठी विरोध आहे. आणि असा विरोध काळाच्या ओघात टिकत नसतो, वॉश आउट होऊन जातो. त्याच्यावर कुणी कुत्रा विश्वास ठेवत नाही. ही फॅक्ट. पण मी केलेलं आहे, अनेक मुलांना केलेलं आहे, नाकारत नाही. अनेकांना आजही कोणी विद्यार्थी माझ्याकडे आला तर मी त्याला मदत केल्याशिवाय पाहत नाही. शेकडो हे म्हणजे विद्यार्थी एक नोंद करण्यासारखं आहे. फीस मी भरलेले आहेत, त्यांचं मेडिकल इंजिनिअरिंग पूर्ण शिक्षण पार पाडलेलं बर. कम्प्लीट. त्यांच्या फी, दप्तर, खर्च सगळे दिलेले. आणि ज्याला कुणाला विश्वास नसेल, माझे गेले 14 वर्षाचे अकाउंट तपासून पहा, तुम्हाला जागोजाग ते सापडेल. इन्कम टॅक्सच्या लोकांना हे माहिती आहे. अरे वा, व्हेरी गुड. त्यांना माहिती आहे, कारण त्यांना ते माझ्या खर्चाच्या ह्याच्यात दिसतात. बरोबर. आणि त्यांनी एकदा याला विरोध करण्याचा सुद्धा प्रयत्न केला की हे तुमचं प्रॉफिट हे केलं पाहिजे. मी म्हटलं हायकोर्टात केस टाकीन, तुम्ही जर माझा हा खर्च अलाउड केला नाही की जो मी विद्यार्थ्याला मदत म्हणून दिलेला आहे, तर मी तुमच्यावर केस टाकेन आणि जो टॅक्स भरतोय तोही परत मागेन. कारण हे काम तुमचं आहे, रिफंड माझं नाही, शासनाचं काम आहे. बरोबर. शासन हे काम करत नाही. आता मी माझ्या मुलांना शिकवण्याचा धंदा सोडून कुठे तुमच्याशी भांडत बसू? ह्या मुलांच्याच मदतीने 4 पैसे माझ्याकडे आलेले आहेत, त्यातून 4 मुलांचं इतरांचं शिक्षण केलं तर मी काय फारसा गरीब होत नाही. औरंगाबाद मध्ये केलेलं आहे, ही गोष्ट मुंबईत केलेली आहे, ही गोष्ट पुण्यात केलेली आहे, नागपूरमध्ये केलेली आहे, सगळीकडे जिथं माझ्यापर्यंत, माझ्या सेटअप पर्यंत मुलगा पोहोचला. जिनियन आहे, ऍडमिशन तर फ्री मध्ये दिलंच, त्याच्या पुढच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा केला. खूप मुलं आहेत, पण तो भाग जाऊ द्या, त्याचा काय तो मुद्दा नाही. मला जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेतली तेव्हा फीच्या संदर्भात स्वतःला असं कधी, म्हणजे मी परत पहिल्या मुलाच्या संदर्भातच बोलते, कारण तेव्हा तुम्हाला रिझल्ट मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्या दुसऱ्या मुलाला तिथे घातलंय, तेव्हा त्यावेळेला फीचा मुद्दा तुमच्यासाठी उपस्थित झाला होता का की नाही फी जरा जास्तीच आहे, कोचिंग क्लासेसची एवढी फी म्हणजे, कारण तोही एक आक्षेप सरांवरती नेहमी घेतला जातो.
मला अजिबात नाही वाटलं तसं. त्याचं कारण सांगतो. सुदैवानं मी जरी एका शिक्षकाचा मुलगा होतो, मला माझ्या मॅट्रिकला असताना मला वडिलांनी 250 रुपयाची सायकल घेऊन दिली होती. तीही हप्त्याने घेतली होती आम्ही, कारण वडिलांचा एका शिक्षकाचा संसार होता तो. सुदैवानं माझी आर्थिक परिस्थिती ही चांगली आहे. औद्योगिक क्षेत्रात काम करत असताना आर्थिक सुबत्ता आपोआप येत गेली. आर्थिक सुबत्ता आल्यानंतर मी मुलांच्या बाबतीत सर्व प्रकारचे लाड करतो. कधी क्षणभर तुम्हाला हेही सांगायला मला आनंद वाटेल की याचा मॅट्रिकचा रिझल्ट लागायच्या 2 दिवस आधी औरंगाबादमध्ये करिश्मा आली, तर पहिली करिश्मा मी याच्याकरता घेतली. त्याचबरोबर मोठ्या मुलाकरता जेव्हा बजाजनी एलिमिनेटर काढली, पहिली औरंगाबाद मधली 7वी का 8वी एलिमिनेटर मी घेतली, पण ते 8 दिवसातच. तेव्हा फीस भरणे हा माझ्याकरता मुद्दा नव्हता, चांगले क्लासेस निवडणं हा माझ्याकरता महत्वाचा मुद्दा होता. आणि त्या मुद्द्याला फक्त चाटे क्लासेस शिवाय दुसरा काहीही पर्याय नव्हता. देर इज नो सबस्टिट्यूट फॉर इट. ओके, सबस्टिट्यूट इन टर्म्स ऑफ पर्याय असणे म्हणजे एक उंची गाठलेली होती त्यांनी अशी की जिथं दुसरं कोणीच नाहीये. अच्छा, बर. एव्हरेस्टची कंपॅरिझन माउंटेनचं होऊ शकत नाही. हो. ओके, दॅट इज व्हॉट इट इज. हा सुद्धा चाटे क्लासेसची फी परवडत नाही. याला काही अर्थ हा नाही. सुद्धा काही लोकांनी जाणून बुजून क्लासेस विरुद्ध केलेला अपप्रचार आहे. बरोबर. बाकी ठिकाणी 1000-1500चा फरक आहे, बाकीच्या क्लासेस मध्ये फार काही नाही. असं काय खूप मोठा फरक नाही, खूप मोठा वेगळं नाही. फक्त आणि आज पैसा कोणाजवळ नाहीये, बाईंग कॅपॅसिटी कोणाची नाहीये. आज समाज आर्थिक दृष्ट्या सुबत्त झालेला आहे. बरोबर. मला आठवतं वैजापूर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी माझे वडील हेडमास्टर होते. त्या गावामध्ये त्यावेळेला काहीतरी 4 का 5 मोटरसायकल्स होत्या. आणि मोटरसायकल चालवणारा हा गावातला मोठा एक आहे. आज प्रत्येक माणसाजवळ, प्रत्येक विद्यार्थ्यांजवळ मोटरसायकल आहे. बरोबर. पालकांची बाईंग कॅपॅसिटी असल्याशिवाय मुलांजवळ मोटरसायकल येत नाहीयेत. त्याच्यामुळे जेव्हा मुलांच्या शिक्षणावरती खर्च करायचा त्यावेळेला आर्थिक याचा विचारच का केला जावा हेच मला कळत नाही. मुलांच्या बाबतीत शिक्षणामध्ये जेवढा काही खर्च लागणार आहे तो खर्च करण्याची कुवत आज समाजामध्ये आहे, ही नक्की आहे. वस्तुस्थिती नाकारताच येत नाही की प्रत्येक पालकाजवळ एवढा सफिशियंट पैसा आहे की 40 ते 50 हजाराची मोटरसायकल घेऊन देण्याची त्यांची ताकद आहे. कुठल्याही महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्याला बघा त्याच्याजवळ मोटरसायकल आहे. मग तेच ती 40-50 हजार रुपये ज्ञानार्जनाकरता, विद्यार्जनाकरता का खर्च करू नयेत? पहिल्यांदा प्रिऑरिटी त्याला देण्यात यावी. आणि त्यावेळेला क्लासेसची फीस ही महत्वाची नाही, क्लासेसची गुणवत्ता महत्वाची आहे. मुलांकरता त्यातून होणाऱ्या मार्गदर्शनाला महत्व आहे माझ्या. आणि पूर्ण आयुष्य त्याच्यामुळे जर घडत असेल इट्स अ करिअर पॉइंट. 11वी-12वी जो सेन्सिटिव्ह पार्ट आहे आयुष्याचा, खरं म्हणजे मी जसं सरांना म्हणालो महाविद्यालय वगैरे काढा तुम्ही, पण त्याहीपेक्षा ते म्हणाले की अजून चाटे क्लासेसला मजबूत व्हायचंय. एक पिढी घडवण्याचं काम करतायत, कारण त्या पिढीचं शो म्हणजे एक जे टीनेज असतं, धड तो मोठा माणूसही नाही, धड मुलगाही नाही, डायव्हर्सिफिकेशन प्रचंड होऊ शकतात. अशा एका विद्यार्थी दशेतल्या मुलांना घेऊन, नाजूक परिस्थितीतल्या मुलांना घेऊन घडवण्याचं काम म्हणजे त्यांनी अजूनही ठरवलेलं आहे की नाही, नो लेट मी कम्प्लीट दिस प्रोजेक्ट फर्स्ट. आणि खरोखरीच माझ्या त्यांना हार्दिक शुभेच्छा आहेत. माझे पालक म्हणून ऑस्ट्रेलियन मित्र आहेत, ऍडिलेडला राहतात, मायकल होगेनबर्ग. आता ऑस्ट्रेलियाला गेलो तेव्हा त्यांच्याकडे होतो 5 दिवस ऍडिलेड. त्यांनी त्यांच्या मिसेसनी इथे येऊन क्लासेसची पूर्ण सिस्टम अभ्यासलेली आहे. ते त्यांची मिसेस जवळजवळ मुंबईतल्या 8 ते 10 क्लासेसला ते भेटले. ऑस्ट्रेलियात त्यांचं म्हणणं एकच होतं की इव्हन अवर एज्युकेशन सिस्टम इज नॉट इफिशियंट ॲज युअर चाटे कोचिंग क्लासेस. अरे बापरे, ग्रेट. आणि दुर्दैवाचा भाग अजून एक सांगतो त्यातला की तरी उद्योगपतींची मोठमोठ्याल्या मुलं किंवा उच्चभ्रू सोसायटीतल्यांची मुलं प्रत्येकाला फॉरेनला जाऊन विद्यापीठात शिकवण्याची एक हाऊस आहे. पण आपल्याकडे IITs आहेत, आपल्याकडे सुंदर इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. शैक्षणिक आपण तसे मागासलेले नाही, फक्त त्यातला भ्रष्टाचार जो बोकाळतोय तो बाजूला घ्यायला. बरोबर. त्याच्यापेक्षा एका शब्दात सांगतो मी, राजकारण आणि शिक्षण यांचा संबंध तोडला पाहिजे. शिक्षणाशी संबंधित कुठलाही निर्णय हा मंत्रालयातून घेतला जाता कामा नये. राजकारण नको. एक चांगली शिक्षण तज्ञांची समिती नेमून त्यांना एक मर्यादित हक्क प्रदान करून
पूर्ण राज्याचं शिक्षण त्यांच्या हातात सोपवलं. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. शिक्षणच महत्वाचं आहे. कारण एका फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षाचं भाषण मी एकदा ऐकलं होतं. हे जुनं भाषण पुस्तकातलं असं कुठेतरी वाचायला मिळालं. माझ्याजवळ पूल बांधण्यासाठी पैसे नाहीत, माझ्याजवळ रस्ते बांधण्यासाठी पैसे नाहीत, माझ्याजवळ तलाव बांधण्यासाठी पैसे नाहीत, माझ्याजवळ शासनाच्या मोठमोठ्या इमारती बांधण्यासाठी पैसे नाहीत, माझ्याजवळचा 60% पैसा येणाऱ्या पिढीवर फक्त शिक्षणासाठी खर्च होणार. आणि हे ज्या देशांनी केलं, जपान सारखा देश, की शिक्षणाचा म्हणजे देशाच्या कमाईचा खूप मोठा हिस्सा आणि कुटुंबातल्या कमाईचा खूप मोठा हिस्सा हा जिथं फक्त शिक्षणावरच खर्च केला जातो तिथंच देश बांधला जातो. बरोबर. आज आपण मागासलेले आहोत त्याची 2 कारणे, एक अज्ञान आणि दुसरा आळस. अज्ञान आणि आळस ह्या 2 गोष्टी कितीही चिंतन करा आपण का मागासलेले आहोत. अमुक माणूस का गरीब आहे, माणूस गरीब नसतो, तो अज्ञानी आणि आळशी असतो म्हणून गरीब असतो. बरोबर. अज्ञानामुळे काय करायचं कळत नाही आणि म्हणून आळशी होतो आणि अज्ञानात राहतो. अज्ञानात कितपत पडतो. महात्मा फुलेंनी हेच अनालिसिस केलेले की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना क्षुद्र खचले. बरोबर आहे, अगदी बरोबर. देश घडवण्यासाठी जेव्हा त्या देशात शिक्षणावरच महत्व दिले जातं. आता देश ही संकल्पना मोठी वाटते, पण घर ही संकल्पना घेतली तर ज्या घरात शिक्षणाला महत्व दिले गेलेले त्या घरामध्ये खूप मोठी प्रगती झालेली. सामाजिक परिवर्तनाची एक लाट त्याच घरात आलेली आहे की ज्या घरात शिक्षणावर लक्ष दिले गेलेले. ज्या घरात शिक्षणावर लक्ष दिलं जात नाही अशी घरं किंवा कुटुंब त्यांचा विकास होत नाही, ते दूर फेकली जातात. यात मी एक थोडस ऍड करू इच्छितो सर. जसं जपानचं वगैरे उदाहरण दिलं तसं अमेरिकेतल्या कित्येक विद्यापीठात जाण्याचा मला नेहमी प्रसंग आला. तर तिथल्या विद्यापीठांमधली जी हॉस्टेल्स आहेत त्या हॉस्टेलच्या ज्या रूम्स आहेत तिथं एकेका म्हणजे रूम नंबर 16, रूम नंबर 17, रूम नंबर 18 असं न लिहिता तिथं प्रत्येक त्या विद्यापीठातून जी सायंटिस्ट निर्माण झाली त्या सायंटिस्ट ज्या रूम मध्ये राहत होते त्या रूम वरती त्याचं नाव आहे फक्त. अच्छा अच्छा. आणि मी तिथं हा प्रश्न विचारला होता की हे नाव लिहिणे काय होतं, इथं राहणारा विद्यार्थी तुम्ही देणार नसाल कारण हे म्युझियम सारखं कराल, तुम्ही स्मारक म्हणून ठेवाल त्यांचं. त्यामुळे नाही, या विद्यापीठामध्ये राहणाऱ्या त्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक लक्षात आणून देतो आम्ही की तू इथे जिथे राहतोयस तिथं हा संस्कार झालेला आहे. आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथेच असताना मला एक पुस्तक वाचण्यात आलं की अमेरिकेच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षांनी एकच, आज जे राष्ट्र प्रबल दिसते सगळ्यांना, त्यांनी एकच सांगितलं होतं की आमच्या देशाची जर प्रगती बघायची असेल तुम्हाला तर आमच्या देशातल्या विद्यापीठात तुम्हाला जावं लागेल. कुठल्या कारखान्यात जाऊन उपयोग नाही, कुठल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन उपयोग नाही. तर तुम्हाला जर आमच्या देशाची खरी प्रगती बघायची असेल तर ती विद्यापीठात आहे. सरांचा जो मुद्दा आहे तो अगदी योग्य आहे की प्रगती देशाची किंवा घराची ही त्या ज्ञानातून, त्या शिक्षणातून होते आणि त्यात विद्यापीठ ही सगळ्यात महत्वाची पाहिजे. म्हणूनच सर जे म्हणाले त्यांच्याशी आम्ही 100% सहमत आहेत की राजकारणापासून शिक्षणाला पूर्णपणे बाजूला केलं पाहिजे. शिक्षणाचं महत्व हे लक्षात आलंच पाहिजे. शिक्षण क्षेत्रावर टीका करण्याचा अर्थ नाही. उद्याचं भवितव्य, उद्याचा देश, उद्याची अख्खी पिढी ही फक्त आणि फक्त या शिक्षणातूनच उभी राहणार आहे. आज विक्रम भाले त्याच्या आई आणि बाबांबरोबर आपल्या इथे आला. चाटे सर सुद्धा इथे आले आणि सगळ्यांनी मिळून जी काही चर्चा केली त्याच्यातून खूप काही उद्बोधक असे विचार आपल्याला ऐकायला मिळाले जे आपण प्रत्यक्षात आणावेत असं प्रत्येकालाच निश्चितपणे वाटेल. निश्चितच ही चर्चा तुम्हाला सगळ्यांनाच लाभदायक ठरेल याची मला खात्री आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है.
मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना करता है। आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट आता है। मिलते न सहज ही मोती गहरे पानी में, बढ़ता दुना उत्साह है इसी हैरानी में। मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। असफलता एक चुनौती है, स्वीकार करो। असफलता एक चुनौती है, स्वीकार करो। क्या कमी रह गई देखो और सुधार करो। जब तक न सफल हो नींद चैन की त्यागो तुम, जब तक न सफल हो नींद चैन की त्यागो तुम। संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम। कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती।